नमस्कार. विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज होते मी संभाजीनगरला आणि आम्हाला जायचं होतं आज आरोहीच्या शाळेत तिला ड्रॉप करून. मला नाशिक ड्रॉप होतं गंगापूर डॅमजवळ. तर म्हटलं आधी गाडी वगैरे व्यवस्थित साफ करून घ्यावं, आरोहीला शाळेत ड्रॉप करावं आणि सगळ्यांना घरामध्ये सांगितलं मी निघते म्हटलं. आणि त्यानंतर मग पाण्याची बॉटल वगैरे घेऊन मी निघाले. आरोहीला म्हटलं अगोदर तुला शाळेत ड्रॉप करते. तिला तिच्या फ्रेंडला शाळेत ड्रॉप केलं आणि मग तिला म्हटलं आरामात जा आणि परत रिटर्नला पण व्यवस्थित घरी या. त्याच्यानंतर मग परत ती शाळेत जाऊसपर्यंत थांबले आणि लगेच म्हटलं आता मला पुढचा प्रवास माझा सुरू करायचा होता. म्हणजेच पिकअप होतं संभाजीनगरवरून. संभाजीनगरवरनं पिकअप करून मला पण निघायचं होतं नाशिकसाठी. गंगापूर डॅम जवळ कुठेतरी त्यांचं रिसॉर्ट होतं. तिथे 3 लेडीज आणि त्यांचे मुलं होती, त्यांना ड्रॉप करायचं होतं. त्यानंतर म्हटलं रस्ते एवढे घाण आहेत ह्या वडगावमधले. वडगाव हे गट नंबर वगैरे एवढे घाण रोड आहेत. लहान लहान मुलं शाळेत जातात, त्यांचे युनिफॉर्म खराब होतात, पण इकडचे लोक का माहीत नाही रस्ते का नाही बनवत. त्यानंतर म्हटलं सोडा, हे नेहमीच रडगाणं आहे, आजच नाही येते. किती रस्त्यांसाठी आपण व्हिडिओ टाकले तरी कोणी ॲक्शन घेणार नाही, कोणी व्हिडिओ शेअर करणार नाही. तिथले जे कोणी कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवणार नाही. आमच्यासारख्यांचं एखाद्या वेळेस येणं होतं, पण लहान मुलांना रोज शाळेत जायचं असतं, त्यांच्यासाठी तरी ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे होती. त्यानंतर मी संभाजीनगरला मेन सिटीमध्ये आले आणि मॅडमच्या लोकेशनवर पोचणार तर म्हटलं त्यांना कॉल करून सांगावं, पण त्या कॉलच उचलत नव्हत्या. त्यानंतर मग त्यांच्या डायरेक्ट लोकेशनवर पोचले. इथे समोरच वधूवर सूचक केंद्र होतं. त्याच्यानंतर मग त्यांना बोलवलं. त्यांच्या घराच्या बाजूला होतं ते, त्या दुसऱ्या बंगल्यात होत्या. त्यानंतर मग त्यांना पिकअप केलं. परत पुढच्या तिघींना पिकअप करायला निघालो. त्यांचं लगेज वगैरे बांधून घेतलं. खूप मोठ्या बॅग होत्या, एकच होती पण खूप ट्रॉली बॅग मोठी होती. त्यानंतर बाकीच्या लेडीजच्या लोकेशनवर पोहोचलो आणि त्यांना पिकअप करायला आलो. त्यांना सगळ्यांना पिकअप करण्यासाठी आणि लगेज वगैरे त्यांचं ठेवण्यासाठी म्हटलं डिक्की वगैरे उघडून द्यावं. त्यांना डिक्की वगैरे सगळं उघडून वगैरे दिलं. फॅमिली होत्या, म्हणजे सगळ्या लेडीज होत्या आणि त्यांचे लहान लहान मुलं होते. त्या फिरण्यासाठी गंगापूर डॅमला जाणार होत्या आणि त्यानंतर त्यांच्या मुलांसोबतही मी थोडंफार खेळले आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं निघावं लागेल. सकाळी 8 पावणे 8ला मॅडमच्या पहिल्या लोकेशनवर पोहोचले. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या लोकेशनवर आले. त्यानंतर त्यांना सगळ्यांना गाडीमध्ये बसवून म्हटलं आता पुढचा प्रवास आपला सुरू करूया. मॅडमला मागे सीट कवर करून दिली, उघडून दिली. उघडल्यानंतर त्यांना म्हटलं आता दोघी बसा, म्हणजे जागा व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना होईल. त्या मामा आणि त्यांचा मुलगा पाठीमागे बसले. काही सामान जास्त होतं, छोट्या ट्रॉली बॅग असल्यामुळं त्यावरती बांधता येत नव्हत्या आणि त्याच बॅग मग पुढं घ्याव्या लागल्या. एकदम लहान असतात ना ते बेबी काय बार्बी बॅगसारख्या, त्या बॅग एवढ्या लहान असल्यामुळं त्या दोन्ही साईडच्या बॅगमुळं म्हणजे मोठ्या ट्रॉली बॅगच्या मधूनच निघून जातात. त्यामुळं त्या काय मी बांधल्या नाही, त्या आतमध्येच ठेवल्या. कारण की ते वरचं कॅरियर मोठं होतं आणि ते आतूनच सटकून निघून पडून जातात. त्यामुळं मी काही ते वरती ठेवलं नाही. त्यांना सांगितलं तुमच्याजवळच राहू द्या आणि परत निघालो हायवेला जात असताना पण मी बीड बायपासच्या हायवेने बाहेर निघायचं ठरवलं. कारण की मला संभाजीनगरवरून लासूर स्टेशनला जाऊन CNG भरायचा होता आणि त्यानंतर समृद्धी घ्यायचा होता. लासूर स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर मग CNGला गाडी लावली. CNG गाडीमध्ये फुल करून घेतला आणि म्हटलं इकडनं समृद्धी महामार्ग घ्यायला सोपं पडेल. लासूर स्टेशनवरून मी समृद्धी घेणार होते. समृद्धीसाठी पण इकडनं थोडासा रस्ता खालून खराब होता, पण ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही. त्यानंतर रिचार्ज वगैरे करून घेतला आणि लगेच म्हटलं आता पुढे आपल्याला समृद्धी
काहीच टेन्शन नाही सिन्नरपर्यंत. मी सिन्नरला परत एक्झिट घेणार होते. त्याआधी मॅमने सगळ्यांनी खूप गाडीमध्ये एन्जॉय केला. सगळ्यांनी खूप छान छान गाणी वगैरे ऐकत आम्ही निघालो. आमचा हा टूर खूप छान होता, खूप सुंदर झालेला होता. त्यांना त्या अगोदर असं घाबरत होत्या, पण व्यवस्थित नंतर म्हणे छान ड्राईव्ह करताय. मामांनी पकडलं होतं. हवालदार काका म्हणे की ठीक आहे जाऊ द्या विद्याताई तुम्ही. ते सुद्धा मला फॉलो करत होते. त्यानंतर CNG पंपावर आले आणि त्यांचे 2 कौतुकाचे शब्द ऐकून बरं वाटलं. मॅम पण म्हणत होते अरे बापरे, ट्रॉफिक हवालदारसुद्धा तुम्हाला ओळखतात. त्यानंतर माझ्या गाडीच्या पाठीमागं एक दादा होते, नाशिक पासिंगची गाडी होती MH15. त्या दादांनी त्यांच्या वाईफला कॉल लावून दाखवत होते की विद्याताई माझ्यासमोर आहेत, ज्यांचे तू नेहमी व्हिडिओ पाहते त्या माझ्यासमोर आहेत आज. आणि हे बघ म्हणे त्यांची गाडी, त्यांचे पॅसेंजर. त्यांनी अशी त्यांच्या वाईफसोबत ओळख करून दिली. आणि त्यानंतर परत आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला, म्हणजेच गंगापूर डॅमजवळ त्यांचा ड्रॉप होता. सुलावाईंजवळ ड्रॉप होता, म्हणजे सुलावाईंच्या पुढे. आणि गंगापूर डॅमला जायचं होतं आम्हाला साधना मिसळ खायला. सिन्नरला आलो. सिन्नरचा टोल क्रॉस करायचा होता आणि त्यानंतर नाशिकमधली ट्रॉफिक आणि नाशिकमधले रस्त्यांची कामं. इतका जीव वैतागलेला की 1.5 तास मला दाखवत होतं फक्त 20 किलोमीटरसाठी. खूप ट्रॉफिक होती. पण म्हटलं तर काही ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे दुसरं. कितीही ट्रॉफिक असली तरी आपल्याला ह्याच ट्रॉफिकला फेस करून जायचं आहे. त्यानंतर मग मॅडमला म्हटलं आधी तुम्हाला नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे तो करून घ्या. मग आम्ही सगळ्यात पहिले साधना मिसळला गेलो. याच्यानंतर ह्या खड्ड्यांमुळं अक्षरशः बेरिंगचा माझा आवाज येत होता गाडीच्या, कुचूक. त्याच्यानंतर म्हटलं आता यांना सोडते, जाताना कुठेतरी गॅरेजला गाडी दाखवेल. यांना सगळ्यांना इथं उतरून दिलं. साधना मिसळजवळ आल्यानंतर त्यांना म्हटलं आता तुम्ही खा, आता मी जाऊन गाडी पार्क करते. मॅमचं असं होतं की हां आता इथे थोडं चांगलं आणि प्रसिद्ध असल्यामुळं एखाद्या गोष्टीचं खूप नाव असतं. इथे आल्यानंतर पण एक दादा आले आणि त्यांनी विचारलं की विद्याताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि फॉलो करतो, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. ते माझे व्हिडिओ फेसबुकला बघत होते. त्यांना पण म्हटलं थँक्यू, जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात, शेअर करतात आणि खूप कौतुक करतात. खरंच काम अवघड आहे, पण मी मन लावून करते, माझं काम खूप प्रामाणिकपणे करते. आणि साधना मिसळची खरंच बातच वेगळी. 2 पावामधले मी एकच पाव खाल्ला. खूप मोठे पाव होते आणि खूप छान होतं. तुम्ही पण नाशिकला कधी आले तर नक्की विजिट करा साधना मिसळला. खरंच एक्सपिरियन्स चांगला होता, टेस्ट पण छान होती. आणि त्यांना सगळ्यांना घेऊन परत मला सुलावाईंच्या पुढच्या रिसॉर्टला ड्रॉप होता. त्यामुळं पुन्हा आम्ही इथून 8 किलोमीटर सुलावाईंचं लोकेशन दाखवत होतं, तिथं आलो. सुलावाईंच्या पुढे हे होतं मॅडमचं रिसॉर्ट, हा होता डॅम. आणि त्यांना पाण्याच्या ठिकाणीच रिसॉर्ट बुक करायचा होता. त्यांच्या रिसॉर्टला आलो, त्यांना ड्रॉप केलं. त्यांना ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला सगळं रिसॉर्ट एकदा बाहेरून व्ह्यू दाखवते. आणि त्यानंतर मॅडमला त्यांची स्टेची जागा, खूप छान रूम होते आणि मस्त वाटला. चला आता मॅमचा आणि त्यांचा फीडबॅक व्हिडिओ घेऊया. हमने ये बुक की थी कैब, तो जब पता चला कि फीमेल ड्राइवर है तो मुझे भी डाउट था कि सेफ रहेगा नहीं रहेगा कैसे रहेगा, बट ओवरऑल एक्सपीरियंस हमारा बहुत अच्छा था. 10 on 10 रेटिंग इज वेरी गुड एंड शी इज अ वेरी गुड ड्राइवर. अल्ट्रा प्रो मैक्स लेवल के हैं, सो देयर इज नो वरी. आपकी सेफ्टी एंड सब कुछ हमेशा वो गारंटीड है. मध्ये आम्हाला बरेच लोक भेटले जे दीदींना ओळखतात. त्यांनी त्यांची एवढी तारीफ केली की म्हणजे त्यांना अभिमान आहे दीदी की ड्रायव्हिंग करता. आणि पूर्ण आमची जे डिस्कशन झालं गाडीमध्ये तर त्यांचं 10 वर्षापासूनचा अनुभव आहे. तसेच ते पूर्ण भारतामध्ये टूर केलेली आहे त्यांनी आणि आजपर्यंत काहीच त्यांची कंप्लेंट आलेली नसावी अशी मला गॅरंटी आहे. आमचं पण टूर खूप छान झाला. आम्ही जिथे जिथे गेलो 1-2 सेकंदासाठी असं वाटलं एखाद्या सेलिब्रिटी सोबत आहोत. ड्रायव्हिंग मध्ये तर काही डाऊटच नाही. खूप सुंदर ड्रायव्हिंग आहे आणि फ्रेंडली आहे त्यांचं नेचर. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
हो, मग त्यांना मी ड्रॉप केल्यानंतर फोटोज वगैरे त्यांनी माझ्यासोबत घेतले आणि त्यानंतर मी निघाले मुंबईला जायच्या आधी पण मला नाशिकवरनं बुकिंग नव्हती, म्हणून म्हटलं आता इकडनं बाहेर पडूया आणि द्वारका सर्कलवरनं काही ना काही सीटं वगैरे भरून आपण जाऊया. इथं पूर्ण गाडी स्लिप होत होती, खाली 2दा लागली, तरी म्हटलं जाऊ दे, आता काय बोलणार. कार लोक एवढे पैसे कमवतात पण त्यांना रस्तेही त्यांच्या रिसॉर्टचे नीट करता येत नाही. मुंबई नाक्यावरून द्वारका सर्कलला गेले. तिकडनं एक ओळखीचे एक भुराभाऊ आहेत, त्यांना सांगितलं गाडी भरून द्या. ते म्हणे फक्त 300 रुपये सीट चालू आहे आज, तुम्हाला जे भेटतील ते सीटं मी टाकून देतो. जे सीटं भेटले ते घेऊन मी मुंबईला निघाले. माझी वडिलांना सगळ्यांना ड्रॉप केलं खारेगावला, काही 3 हात नाक्याला, आणि मी पोहोचले मुलुंडला आले आणि लगेच मामाने फाईन वगैरे मारून गाडीवर ते म्हटले की आता जा. त्यांनी माझी क्यू केली नाही. मुंबईतले होते ना, मुंबईतले लोक अजिबात कोणाची क्यू करत नाही, कदर करत नाही असं नाही आहे. पण मग त्यांनी मारली फाईन, त्यांचं काम आहे, त्यांची ड्युटी आहे. आणि माझी चुकी होती की मी त्या पॅसेंजरचे जे बॅग होत्या त्या काढून द्यायला सीट बेल्ट काढलं होतं, नाही तर माझं सीट बेल्ट नेहमीच राहतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून